तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात. चढ्ढा रेसिडेन्सी वांगणी. अंबर सखी महिलांसाठी विशेष बचत खाते. माझी बचत माझा फायदा. अंबरनाथ जय हिंद कोऑपरेटिव्ह बँक. अंबरनाथ तालुक्यातील एकमेव रेलनील प्रकल्प काकोळे गावात गेल्या 13 वर्षांपासून सुरू असून हा प्रकल्प ब्रिटिशकालीन GIP धरणावर उभारण्यात आलाय. जेव्हा हा प्रकल्प भारत सरकारने सुरू केला तेव्हा स्थानिक शेतकरी तसेच काकोळे गावच्या भूमिपुत्रांच्या जमिनी घेऊन त्या बदल्यात रोजगार आणि गावाच्या विकासाची हमी दिली होती. मात्र याच भूमिपुत्रांच्या रोजगारावर सध्या काही समाजकंटक कटकारस्थान करून त्यांच्या उपजीविकेचे साधन हिसकावून घेण्याचा प्रयत्न करत असल्याचे आरोप त्रस्त टेम्पो चालकांनी केले. या कटकारस्थानामुळे भूमिपुत्रांवर आणि टेम्पो चालकांवर उपासमारीची वेळ आली असून टेम्पो चालकांच्या मागण्या लवकरात लवकर मान्य न झाल्यास टेम्पो चालकांनी आत्मदहन करण्याचा इशारा रेलनील प्रशासनाला दिला. आज अचानकपणे एक मनोज खाद्यान्न भांडार या ट्रान्सपोर्ट कंपनीने अचानकपणे तिराईत लोकांना इथे वर्क ऑर्डर देऊन जे IRCTCच्या कुठल्याही नियमाटीमध्ये नसताना त्याने सर्व नियमांना पायमल्ली करून आज तिराईत ठेकेदाराला एकाला वर्क ऑर्डर देऊन इथे आमच्या गावकऱ्यांना डावळून बाहेरगावच्या लोकांना आणून इथे टेम्पो लावलेले आहेत जबरदस्तीने दादागिरीने. आणि यासाठी पोलीस प्रशासनाला समोर केलेलं आहे. तरी आम्ही आज संयमाने भूमिका घेऊन लोकशाहीवर विश्वास ठेवून आज इथे दाद मागतोय. गेली 11 वर्षे सन 2013मध्ये तत्कालीन रेल्वे मंत्री सदानंद गौडा आणि तत्कालीन खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत दिल्लीवरून ह्या प्रकल्पाचं उद्घाटन झालं आहे. तेव्हापासून ते आजतागायत कोणत्याही प्रकारे कोणत्याही ट्रान्सपोर्ट कंपनीला कोणतीही त्रुटी नसताना आमच्या गावकऱ्यांची कोणतीही तक्रार नसताना सेवा पुरवत आलेलो आहोत. हो, मध्यस्थी म्हणजे गावातीलच फितूर काही लोक आहेत की गावामधलं वातावरण शांतता आणि कायदा भंग करण्याचं कृत्य करत आहेत. त्यांच्यामुळेच आज ही परिस्थिती आलेली आहे आणि आज आम्हाला रस्त्यावर येण्याची वेळ आलेली आहे. जवळजवळ 13 लोक आहेत गावातले जे ट्रान्सपोर्ट चालक मालक आहेत आणि त्यांनी आतापर्यंत व्यवस्थित सेवा पुरवलेली आहे. पुढचा पाऊल असा आहे आमचा का आम्ही 11 ते 12 वर्ष झाले इथे आम्ही काम करत आलो आहोत. पण अचानकपणे आम्हाला आज इथे आमच्या गाड्या बाहेर ठेवलेल्या आहेत. तरी पण आम्हाला जर इथं न्याय नाही मिळाला तर आम्ही आत्मदहन करणार. पुढचं पाऊल असं आहे, ज्या वेळेस मनोज खाद्य भांडारांनी त्यांना सब टेंडर दिलं होतं अशी 17.2 ब नुसार यांना कुठल्या प्रकारचं सब टेंडर देण्याचा अधिकार नाही आहे मनोज खाद्य भांडार. आणि ज्या वेळेस कंपनी इथे ओपन झाली होती त्यावेळेस त्या कंपनीने IRCTCने ग्रामपंचायतीला असं NOC देताना असं लिहून दिलेलं आहे का प्रथम तुम्हाला कामात लोडिंगसाठी आणि काही काम असतील IRCTC इथे तर तुम्हाला प्राधान्य देण्यात येईल असं प्राधान्य देऊन त्यांनी लेटर दिलेलं आम्हाला. त्या स्वरूपात तुम्हाला लेटरसुद्धा आम्ही पुरवण्यात येईल तुम्हाला थोड्या वेळात आम्ही तुम्हाला. पण त्यांनी कुठल्या प्रकारचा नियम व अटी यांना बाधित राहून मनोज खाद्य भांडार यांनी त्रयस्थ माणसाला आणि बाकीच्या तालुक्यातील लोकांना इथे त्यांना कामासाठी बोलवलेलं आहे. ह्याचा आम्ही निषेध करत आहे. आणि ह्या निषेधार्थ आम्ही पुढील वाटचालीसाठी उद्या आम्ही सर्व परिवार आणि आमचे सर्व गावकरी इथे येऊन आंदोलन करणार आहेत. दरम्यान या संदर्भात मेट्रो न्यूजने रेलनील प्रशासनाशी संपर्क साधला असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरं दिली असून प्रतिक्रिया देण्यास मात्र नकार दिला. दरम्यान आता या टेम्पो चालकांच्या मागण्या मान्य होऊन त्यांना त्यांच्या उपजीविकेचे साधन पुन्हा मिळेल का हे पाहणे गरजेचे आहे. शीतल मोरेसह अभय शर्मा, मेट्रो न्यूज, अंबरनाथ. जियाज मल्टी स्पेशालिटी अँड मॅटर्निटी हॉस्पिटल हे अंबरनाथ वेस्टला फातिमा हायस्कूल जवळ लोकेटेड आहे. हे हॉस्पिटल पूर्णपणे कॅशलेस आहे व NABH ॲक्रेडिटेड आहे. या हॉस्पिटलमध्ये सुसज्ज अशा ICU सुविधा आहेत. तसेच इथे OTमध्ये आपल्याकडे लेझर, लॅब तसेच जनरल सर्जरी होतात. आपल्याकडे गायनेक ऑपरेटिव्ह सगळे होतात. त्याचबरोबर आपल्याकडे पेडियाट्रिशियन, बालरोगतज्ञ, तसेच आपल्याकडे फिजिशियन, त्याचप्रमाणे आपल्याकडे फिजिओथेरपिस्ट, कॉस्मेटॉलॉजिस्ट, आपल्याकडे स्किन स्पेशलिस्ट हे सुद्धा अवेलेबल आहेत. मॅक्सलाइफ हॉस्पिटल जे उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे. हे बेसिकली उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहे याच्यासाठी एक टर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे. एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपला एकच रूफमध्ये CT स्कॅन, कॅथ लॅब मशीन,
डायलिसिस मशीन, इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं. प्लस एक न्यूरो इंटरव्हेन्शन टीम आहे अंडर डॉक्टर विवेक अग्रवाल सर, जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले किंवा स्पाइन इंजुरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात, ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं. प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्नमेंट स्कीम्स आहे जसं महाराष्ट्र पोलीस आहे, CGHS आहे, सेंट्रल गव्हर्नमेंट हेल्थ स्कीम, प्लस ESICचे पेशंट्स जे असतात ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफ फंडमध्ये पण आपण एनरोल्ड आहे. तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हाडा आणि चड्ढा ग्रुप यांचा 155 एकरमध्ये महत्वाकांक्षी मेगा आवास टाउनशिप फक्त तुमच्यासाठी. तर आजच संपर्क करा. चड्ढा रेसिडेन्सी वांगणी. संपर्क क्रमांक 9355 154 154. उल्हासनगर असो, अंबरनाथ असो की बदलापूर, ऊन, पाऊस, थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्यदक्ष राहून काम करतो. सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही क्षणातच सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो, ते फक्त मेट्रो न्यूज. अवघ्या 1 वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर 1 तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज. मेट्रो न्यूजच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनःपूर्वक आभार. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूजला सबस्क्राईब करा. तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल, तसंच तुमच्या संस्थेची अल्पदरात जाहिरात द्यायची असेल तर मेट्रो न्यूजला संपर्क करा. आमचा मोबाईल नंबर आहे 7517000525. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा. तसंच व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर आणि लाईक करा. धन्यवाद.